बातमी देसाईगंज तालुक्यातून आहे। देसाईगंज विटी टी पॉइंट चौकात पुन्हा अतिक्रमण झालेले आहे। देसाईगंज ब्रह्मपुरी रस्त्यावरील मुख्य विटी पॉइंट मुख्य चौकात पुन्हा अतिक्रमण करून दुकाने बांधण्यास सुरुवात। मागील काही दिवस पूर्वी नगरपालिका देसाईगंज मुख्याधिकारी कुलभूषण आमटेके यांनी देसाईगंज येथील मुख्य रस्त्यावरील तसेच याच विटी पॉइंट चौकातील अवैध अतिक्रमण जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढले होते। मुख्य विटी पॉइंट चौकात वाढत अपघात बघता काही दिवसांपूर्वी विटी वार्ड येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन आंदोलन केले होते आणि खाजगी ट्रॅव्हल्स पॉइंटचे स्थानांतरण करण्याची मागणी करण्यात आलेली होती। काही काळापर्यंत सदर खाजगी ट्रॅव्हल्स मुख्य रस्त्यावर हलल्या जात होत्या। यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने अवैध अतिक्रमण विरोधात कारवाई करत अतिक्रमण काढले होते। मात्र आता जैसे थे परिस्थिती बघायला मिळत आहे। या मुख्य चौकात पुन्हा अतिक्रमण करून दुकाने बांधण्यात आलेली आहेत। तसेच मागील आंदोलन झाल्यानंतर काही दिवस पर्यंत वडसा नागपूर चालणारे खाजगी ट्रॅव्हल्स मुख्य विटी चौक रस्त्यावर गाड्या न लावता भरल्या जात होत्या। मात्र आता सदर खाजगी ट्रॅव्हल्स सुद्धा रस्त्यावर लावून भरणे सुरू आहे। यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वडा कब्रस्थान मार्गे ब्रह्मपुरी कडे जात असताना मुख्य चौकात अतिक्रमण करून दुकाने बांधली असल्याने ब्रह्मपुरी कडे येणारी वाहने दिसत नाही। यामुळे या ठिकाणी नेहमी अपघात होत असतो। सदर अनधिकृत अतिक्रमण उठून रस्ता मोकळा करण्याची मागणी देसाईगंज येथील जनतेकडून करण्यात